श्री स्वामी समर्थ. स्वागत करते तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये. आपल्याकडे येत्या 10 जूनला वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे आणि या निमित्तानेच अनेक सुवासिनी स्त्रियांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झालेले असतात. ते असे की वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता, आपण कोणत्या कलरची साडी घालावी, कोणत्या कलरची घालू नये, कोणत्या बांगड्या घालाव्या, कोणत्या बांगड्या घालू नये, त्याचबरोबर सुतक विटाळ असेल तर पूजा करावी की नाही करावी, त्याचबरोबर गरोदर स्त्रियांनी पूजा करावी किंवा नाही करावी, त्याचबरोबर पूजेचं अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने साहित्य कोणतं आणि कशी पूजा करावी हेच ह्या व्हिडिओमध्ये मी अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये सांगणार आहे. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे हे या एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सगळ्यात आधी वटपौर्णिमा कधी सुरू होणार आहे ते सांगते. वटपौर्णिमा ही 10 तारखेला मंगळवारी 11:35 सुरू होणार आहे आणि बुधवारी दुसऱ्या दिवशी 1:13 संपणार आहे. बुधवारी जरी वटपौर्णिमा संपणार असली म्हणजे बुधवारच्या दिवशी जरी आरती पौर्णिमा असली तरी देखील आपल्या सगळ्यांना वटपौर्णिमेची पूजा ही 10 तारखेलाच करायची आहे. वडपूजनाचा मुहूर्त मंगळवारी सकाळी 8:52 सुरू होणार आहे आणि तो दुपारी 2:05 संपणार आहे. या शुभ मुहूर्तामध्ये आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे. पण जर या शुभ मुहूर्तामध्ये वडाचं पूजन करणं झालं नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वडाचं पूजन करू शकता, कारण दिवसभर ही पौर्णिमा आहे. सगळ्यात आधी तर सांगते की वटपौर्णिमा हा सण सत्यवान आणि सावित्री यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. सत्यवान आणि सावित्री यांच्याप्रमाणेच आपल्या पतीमध्ये देखील तसंच प्रेम राहो. ज्याप्रमाणे सावित्रीने सत्यवान आपल्या पतीचे प्राण आणले त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाकडे प्रार्थना करायची आहे. आपल्या पतीला आयुष्य आरोग्य लाभो, त्याचबरोबर दीर्घायुष्य लाभो, त्याचबरोबर 7 जन्मांसाठी आपल्याला हाच पती मिळो म्हणून आपल्याला हे व्रत पूर्ण मनोभावे करायचं आहे. हे व्रत सवाष्ण स्त्रिया करू शकतात, त्याचबरोबर ज्या मुलींचं लग्न जमलेलं आहे त्या मुली देखील हे व्रत करू शकतात. ह्या व्रताच्या दिवशी आपण इतर दिवशी तर कधी साजशृंगार करतो किंवा नाही करत, पण या दिवशी आवर्जून सर्व सवाष्ण स्त्रियांनी छान असा साजशृंगार करायचा असेल. शक्य असेल तर तुम्ही नवीन साडी घालावी, म्हणजे जी साडी धुतलेली नसेल तीच साडी घालावी. जुन्या बघा ज्या, म्हणजे तुम्ही म्हणताल की नवीनच साडी घ्यायची का, तर तसं नाही. नवीन घेता आली तर घ्या, नाही घेतली तरी हरकत नाही. पण आपल्या कपाटातल्या ज्या चांगल्या साड्या असतात त्या आपण धुवत नाही, त्यातली पण तुम्ही एखादी घालू शकता, म्हणजे नवीन वस्त्र तुम्हाला घालायचं आहे. त्याचबरोबर शक्य असेल तर तुम्ही काठपदराची साडी घाला, कारण असं म्हणतात की काठपदराच्या साडीमध्ये जे काठ असतात त्यामध्ये सात्विक लहरी शोषून घेण्याची क्षमता असते. म्हणून शक्य असेल तर कधीही पूजा व्रतवैकल्य करताना नेहमी काठपदराची साडी घालावी, अथवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरी साडी घातली तरीही हरकत नाही. या दिवशी आवर्जून सर्व स्त्रियांनी साजशृंगार करावा. या शृंगारामध्ये मुख्य म्हणजे बांगड्या घालणे खूप महत्त्वाचे आहे. आपण हल्ली बांगड्या घालत नाही, पण वटपौर्णिमेच्या दिवशी तरी सर्व सुवासिनी स्त्रियांनी आवर्जून बांगड्या घालावे. यामध्ये तुम्ही हिरवा चुडा घालू शकता किंवा त्या नसेल तर तुम्ही चॉकलेटी बांगड्या देखील घालू शकता. हिरवा चुडा म्हणजे अशा बांगड्या, आणि त्यामध्ये तुम्हाला एक वेगळी बांगडी घालायची आहे, तिला लाखेची बांगडी पण म्हणतात, की पूर्ण हिरवा चुडा घालू नये, त्यामध्ये एक वेगळी बांगडी घालावी. तुम्ही हिरवी बांगडी घालू शकता किंवा चॉकलेटी बांगडी घालू शकता किंवा तुम्ही साडीवर मॅचिंग कुठलीही बांगडी घालू शकता. फक्त तुम्हाला काळी आणि पांढरी ह्या 2 बांगड्या घालायच्या नाही आहेत. त्याचप्रमाणे साड्यांचं म्हणताल तर आपण कुठल्याही प्रकारची साडीचा रंग तुम्ही घेऊ शकता. फक्त काळी, पांढरी आणि निळी ह्या 3 साड्या तुम्हाला वर्ज्य आहे. बाकी तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीची साडी घालू शकता. त्यामध्ये मुख्य कलर म्हणजे हिरवी आणि लाल, ह्या 2 सवाष्ण स्त्रियांच्या कलर म्हणून ओळखला जातो. हिरवी आणि लाल साडी तुमच्याकडे असेल तर उत्तम. त्यामध्ये एक इन्क्लूड कलर म्हणजे पिवळा आहे आणि ह्या 3 साड्या तुम्ही आवर्जून घालू शकता. किंवा ह्या कलरच्या साड्या तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी आणि पांढरी साडी सोडून आणि निळी बाकी कोणतीही साडी तुम्ही घालू शकता. जेव्हा आपण वटपूजन करायला जाणार आहोत तेव्हा साजशृंगार करताना नथ पण घालायची बरं का, आणि त्याचबरोबर हातावरती छान अशी मेहंदी पण काढायची, गजरा पण लावायचा, कारण हे सर्व साजशृंगार सवाष्णी स्त्रियांचे अलंकार म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहेत.
ह्या वस्तू ह्या गोष्टींचं त्या दिवसासाठी खूप असं महत्त्व असतं, म्हणून ह्या गोष्टी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून परिधान करायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, सुतक किंवा विटाळ असेल तर आपण पूजा करू शकतो का? तर अर्थातच नाही. जेव्हा आपल्याला सुतक आणि विटाळ असतो तेव्हा देवाची सर्व कामे, पूजा, व्रत वैकल्य हे वर्ज्य असतं. या दिवशी तुम्ही वटपौर्णिमेचं पूजन नाही करू शकत, पण तुम्ही उपवास करू शकता. उपवास असा करायचा की काही भागांमध्ये उपवास हा पूजेपर्यंत धरला जातो, म्हणजे सकाळपासून वडाची पूजा होईपर्यंत हा उपवास केला जातो. आणि जेव्हा आपण वटपौर्णिमेचं पूजन करतो, वडाचं पूजन करतो, त्यानंतर घरी आल्यानंतर उपवास सोडला जातो. आणि काही ठिकाणी पौर्णिमा ही पूर्ण दिवस धरली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडली जाते. जर तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही त्या दिवशी उपवास करू शकता. त्याचबरोबर आपल्या बरोबरीच्या स्त्रिया, जर तुमच्या शेजारची असेल किंवा घरातलं कोणी असेल, त्या जर तुम्हाला वटसावित्रीची कथा वाचून दाखवणार असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही मोबाईलवरती, यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च करूनसुद्धा सत्यवान सावित्रीची कथा वाचू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही ह्या दिवशी देवाला, यमदेवतेला मनोमन प्रार्थना करू शकता. तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता, कारण मनापासून केलेली प्रार्थना ही देवापर्यंत नक्कीच पोहोचत असते. जरी तुम्ही पूजा करू शकत नसला तरी मनातून केलेली प्रार्थना ही नक्कीच देवापर्यंत पोहोचत असते. त्यानंतर गरोदर स्त्रियांनी वडपूजन करावे का? तर हो, गरोदर स्त्रिया देखील वटपौर्णिमेची पूजा करू शकतात, पण त्यालाही काही कारणं आहेत, अटी आहेत, नियम आहेत आणि बंधनंही आहेत. बघा, असं होतं की गरोदर स्त्रिया आधीच वीक झालेल्या असतात आणि या काळामध्ये त्यांना उपवास झेपत असेल तरच त्यांनी उपवास करावा, अन्यथा 1 वर्ष उपवास नाही केला तरीही चालणार आहे. आधीच्या काळामध्ये घरापासून वडाचं झाड दूर असायचं, म्हणूनच आधीचे लोक म्हणायचे की गरोदर स्त्रियांनी वडपूजन करू नये. पण तुमच्या घरापासून जर वडाचं झाड जवळ असेल, तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही नक्कीच वडाचं पूजन करू शकता. पण या दिवशी बिलकुल निराहार राहायचं नाही, कारण काही ठिकाणी मी आधीच सांगितल्याप्रमाणे वडपूजन करून आल्यावर उपवास सोडतात आणि काही ठिकाणी पूर्ण दिवसभर देखील धरतात. तुम्हाला झेपत असेल तरच तुम्ही पूर्ण दिवसभराचा उपवास करू शकता, अन्यथा 1 वर्ष उपवास नाही केला तरीही चालणार आहे. पण तुम्ही तुमच्या घरीच नवऱ्याचं औक्षण करा आणि मनोमन देवाची प्रार्थना करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना करू शकता. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी वडाची पूजा करण्यासाठीचं सर्वात साध्या सोप्या पद्धतीने साहित्य सामग्री कोणती? कारण सगळ्याच स्त्रियांना खूप सारं तामझाम करून सामान एकत्र करणं जमत नाही. मग त्यांच्या मनात उकरूप लागून जाते, हे राहिलं ते राहिलं. पण असं काही नाही, अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला पूजेचं साधन सामग्री दाखवणार आहे. त्यामध्ये तुमची A1 पूजा होऊन जाणार आहे. तर चला तर मी तुम्हाला दाखवते की पूजेचं साहित्य सामान कोणतं आहे. सगळ्यात आधी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे, त्यानंतर पाण्याने भरलेला एक कलश घ्यायचा आहे, त्यानंतर 2 दिवे आपल्याला लावून घ्यायचे आहे. आपण 2 दिवे का घेणार आहोत हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते. त्यामध्ये एक दिवा हा तुपाचा आहे आणि एक दिवा हा तेलाचा आहे. त्यानंतर मी साबुदाणा आणि शेंगदाणे घेतलेले आहे, कारण प्रत्येक भागाची पद्धत ही वेगळी असते. आमच्याकडे असं म्हणतात की ज्याप्रमाणे आपण उपवास करतो त्याप्रमाणे सावित्रीला देखील उपवास असतो, म्हणून तिला तिथे अर्पण करण्यासाठी साबुदाणा आणि शेंगदाणे घ्यायचे असतात. त्यानंतर ही वस्त्रमाळ आपल्याला वडाच्या पूजेला तिथे अर्पण करण्यासाठी घ्यायची आहे. त्यानंतर याला सावित्रीची ओटी म्हणतात. यामध्ये बांगड्या, आरसा, वस्त्र, त्याचबरोबर साजशृंगाराचं सामान असतं. हे आपल्याला सावित्रीची ओटी म्हणून तिथं अर्पण करायचं असतं. त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षता घ्यायची आहे, दोऱ्याची गुंडी घ्यायची आहे, त्याबरोबर पंचामृत घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहे आणि गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी आपल्याला सुपारी घ्यायची आहे, 1 रुपयाचं नाणं देखील घ्यायचं आहे. त्याचबरोबर तिथे आपल्याला धूपदीप करण्यासाठी अगरबत्ती घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला तिथे पेटवण्यासाठी कापूर देखील घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तिथे नैवेद्यासाठी डाळ आणि गूळ हे अर्पण करायचे आहे. याची क्वांटिटी मी जास्त घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी किंवा जास्त करू शकतात. असं म्हणतात की या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो किंवा प्रत्येक भागाची पद्धत वेगळी असते. पण तिथं जेव्हा आपण पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतो ती तर
खूप गर्दीमुळे एकतर अस्ताव्यस्त होते किंवा तिचा उपयोग होत नाही, म्हणून तिथं जे ब्राह्मण लोक असतात त्यांना शिधा म्हणून आपल्याला हरभऱ्याची डाळ आणि गूळ दान करायचं आहे. म्हणजे एका प्रकारे आपला गुळपोळीचा नैवेद्य हा तिथं लागू होत असतो. त्याचबरोबर आपल्याला सावित्रीची ओटी भरण्यासाठी असा पीस किंवा खण घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तांदूळ ठेवून आपल्याला ह्या ओटीचं सामान ठेवून तिथं वडाच्या झाडापाशी ओटी भरायची आहे. पण या संदर्भात सुद्धा मी असं सांगेन की तिथं जर फक्त ओटी ठेवून तिचा जर नासच होत असेल तर तुम्ही त्या दिवशी एखाद्या सवासनेश्रीची देखील तिथंच वडाच्या झाडाखाली याच पिसाने ओटी भरू शकता. किंवा काही ठिकाणी आपण जी भरलेली अशी ओटी असते ती ब्राह्मण पण घेऊन जात असतील तर काही हरकत नाही, मग तुम्ही ही ओटी तिथं झाडाखाली देखील ठेवू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजेची साधन सामग्री सांगितलेली आहे. यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे ते म्हणजे आंबे आहेत. सध्या माझ्याकडे आंबे अवेलेबल नाहीत म्हणून मी ते ठेवलेले नाही, पण आंब्याशिवाय वटसावित्रीची पूजा पूर्ण होत नाही. म्हणून आपल्याला या पूजेमध्ये 2 आंबे देखील आपल्याला वडाच्या झाडाखाली ठेवायचे आहेत. काही जण एकच आंबा ठेवतात, पण तसं न करता आपल्याला 2 आंबे पूजेमध्ये ठेवायचे आहे. त्यासाठी मला माफी करावी. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व पूजेचं सामान हे गोळा करून एक व्यवस्थित ताटामध्ये भरून हे ताट तुम्हाला वडाच्या झाडाजवळ न्यायचं आहे. किंवा तुम्ही घरात देखील वडाची फांदी आणून वडाचं चित्र लावून तुम्ही वडाची पूजा करू शकता. असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीसाठी भाव हा महत्त्वाचा असतो. तर मी तुम्हाला आता वडाची पूजा करून सुद्धा दाखवली असती, पण माझ्या घरापासून वडाचं झाड खरंच खूप लांब आहे, त्यामुळे ते शक्य नाही, म्हणून मी तुम्हाला तोंडीच सांगते. सगळ्यात आधी तर वडाची पूजन करण्यासाठी मनात भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ह्या दिवशी आपण वडाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आयुष्यासाठी, आरोग्यासाठी, त्यांच्या भरभराटीसाठी प्रार्थना करत असतो. आणि जेव्हा आपण मनापासून प्रार्थना करतो ती नक्कीच देवापर्यंत पोहोचते. तर आपल्याला या दिवशी सगळ्यात आधी वडाच्या पूजनासाठी वडाचं झाड शोधायचं आहे. आणि असं होतं की मी बरेच व्हिडिओ बघितले, तर त्या व्हिडिओमध्ये म्हणजे स्त्रियांनी दाखवलेलं आहे की खूप अशी निवांत पूजा चाललेली आहे. खाली आसन टाकून मग त्यानंतर सगळ्यात आधी म्हणजे ती पूजा एकदम योग्य आहे. मला त्यांना नाव ठेवायचं नाही, पण सध्याची परिस्थिती बघता आता मी पुणा साईडला राहते, तर इथं वडाच्या पूजेच्या दिवशी खूप गर्दी असते, खूप गर्दी. एकाच वडाच्या झाडाभोवती 50-50 बायका असतात आणि तरी देखील आपल्याला व्यवस्थित पूजा करायची असते. पण जर आपण आपलाच विचार करत बसलो तर बाकीच्या बायकांची पूजा होणार नाही. म्हणून घाई गडबड न करता शांत अंतकरणाने मनापासून प्रार्थना करून वडाची पूजा करावी. वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला लावून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा घेतलेला आहे. आपल्याला दोन्हीही दिवे लावून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी विडा ठेवायचा आहे. त्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. त्यामध्ये तुम्ही गणपती नमः हा मंत्र म्हणू शकता किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणू शकता. त्यानंतर आपण वस्त्रमाळ ही वडाच्या झाडाला अर्पण करायची आहे. फूल, पाणी, त्याचबरोबर आपण पूजेचं नेलेलं सर्व साहित्य हे आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण नेलेली ओटी देखील आपल्याला तिथे अर्पण करायची आहे. त्याचबरोबर तिथल्या ज्या सवाष्ण स्त्रिया आहेत त्या सर्व सवाष्ण स्त्रियांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यांची देखील आपल्याला आंब्याने, गहू किंवा तांदूळाने ओटी भरायची आहे. तुम्ही 5 सवाष्ण स्त्रियांची ओटी भरू शकता किंवा जास्त भरली तरी चालेल, पण कमीत कमी 5 सवाष्ण स्त्रियांची आपल्याला ओटी भरायची आहे. त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाभोवती ह्या दोऱ्याने 7 प्रदक्षिणा मारायच्या आहे. त्यामध्ये देखील बायका काय करतात ना, जिथं नाही तिथं खूप खर्च करतात आणि ह्या वडाच्या दोऱ्याने 7 फेऱ्या मारल्यानंतर हा दोरा तोडून घरी घेऊन येतात. ह्या एवढ्याशा दोऱ्याने काय होणार असतं, तर आपल्याला ही चूक करायची नाही. आपल्याला वडाच्या झाडाला या दोऱ्याने 7 फेऱ्या मारायच्या आहे. आपल्या मनातली इच्छा, ज्या काही आपल्या पतीबद्दलच्या इच्छा अपेक्षा असतील, जे काही सांगणं मागणं असेल ते सर्व आपल्याला 7 फेऱ्यांमध्ये देवाला सांगायचं आहे. आणि हा दोरा न तोडता आपल्याला तिथेच वडाच्या झाडाला अर्पण करून द्यायचा. त्यानंतर ह्या साहित्यामध्ये तुम्हाला हे 2 दिवे दिसत आहे त्यामधले हे 2 दिवे आहेत. बघा, आपल्या घरामध्ये आपला हा एक दिवा असतो आणि दुसरी ही एक निरांजन असते.
मी म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल तर बघा हां, आपल्याला दिवा आपण पूजा याच्यात तेल असणार आणि पूजा करेपर्यंत हे तेल संपणार नाही. मग आपण हे तेल दुसऱ्याच्या दिव्यामध्ये ओतून देणार किंवा हा दिवा असाच घरी घेऊन येणार. मग ते आपली पूजा पूर्ण होणार नाही. तर तुमच्याकडे असेल तर सगळ्यांना असं खूपच सक्तीचं नाही, हा दिवा असाच वडाच्या झाडाखाली आपण ठेवून येऊ शकतो. याला दीपदान देखील करतात आणि हे पतीच्या आरोग्यासाठी, घरात भरभराटीसाठी देखील खूप आवश्यक असतं, गरजेचं असतं आणि महत्त्वाचं असतं आणि हा योग्य असा उपाय आहे. तर या एकाच व्हिडिओमध्ये मी वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तरी देखील तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सर्व सवाष्ण स्त्रियांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व सवाष्ण स्त्रियांना अखंड आयुष्य आरोग्य लाभो. त्याचबरोबर भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.